नमस्कार. पहिला चिकनीवाडी गोवेल्यामध्ये पहिलं आपलं स्वागत करतो. मी भरत कदम. माझं पूर्ण बाळपण या गोवेले गावामध्ये ॲक्च्युली रायगडच्या राजधानीमध्ये जन्म झाला हा मला फार मोठा अभिमान आहे. पूर्ण लहानपण आमचं ह्या मूळ गावी, तिथे शिक्षण 10वीपर्यंत आम्ही ह्या शाळेमध्ये घेतला. ह्या वाडीमध्ये अगदी म्हणजे आई वडील वगैरे शेती करत होते. शेतीच्या व्यवसायातून जे उत्पन्न निघत होतं त्यात आमचं रोजीरोटी चालत होती. त्याच्या काही काळानंतर आम्ही मुंबईमध्ये शिक्षणासाठी गेलो, कारण इथे ती परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे पहिल्यांदाच आम्ही मुंबईत गेल्यानंतर माझ्या काकांकडे मी राहत होतो. माझे वडीलसुद्धा काकांकडे राहत होते आणि एक समाजाचं कुठलं तरी देणं आहे ते परतफेड करण्यासाठी मी संघटनेमध्ये प्रथम उडी घेतली. शिवसेनेचं 1995 पासून मी काम करत होतो. त्यावेळेस पहिल्यांदा माननीय आमदार श्याम सावंत हे निवडून आले. त्यांच्यासोबत मी काम करत होतो. ते 3 वेळा निवडून आले. त्याच्यानंतर तुकाराम सुर्वे आले. त्याच्यानंतर आता मी भरत शेठ गोगोले यांच्याबरोबर काम करतो आहे. आणि या गावामध्ये तसं पाहिलं गेलं तर 1995च्या अगोदर ना रस्ता, ना लाईट, ना पाणी, ना आरोग्य केंद्र, कुठली व्यवस्था नव्हती. परंतु शिवसेनेच्या माध्यमातून मी काम करत असताना या पंचक्रोशीमध्ये जे काही समाजाचं किंवा माझ्या जिथे जन्म घेतलेल्या मातीचं ऋण फेडायचं म्हणून आम्ही संघटनेमध्ये बांधील राहून तिथे जास्तीत जास्त विकास कामे करण्याच्या आमदारांच्या संपर्कात राहून प्रयत्न केला. आज या गोवेले नगरीमध्ये सुजलाम सुफलाम होण्याचं एकच आहे की शिवसेनेने जे कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल कोणी तोड देऊ शकत नाही. विकास कामं जी झालेली आहे शिवसेना संघटनेच्या बाबतीतच झालेली आहेत. अगदी छोटे छोटे रोड असतो, पाणी असो, त्याला कुठलं आरोग्य केंद्र असो किंवा इतर गरजू जे आरोग्यासाठी उपचारासाठी जी मदत असेल ती पण माननीय आमदार भरत शेठ गोगोले यांच्या माध्यमातून मी स्वतः त्यांच्याकडून करून घेतो. आणि काही अडचणी कुठल्याही असो, अगदी ST असेल, पोलीस स्टेशन असेल, कुठलाही अडचणीचा प्रश्न असेल तर प्रथम आम्ही भरत शेठ गोगोले यांनाच संपर्क करून आणि ते आमचे नेहमी प्रश्न सोडवतात. आणि संपर्कात असल्यामुळे सतत आम्ही त्यांच्या संपर्कात असल्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण येत नाही. आणि विकास कामामध्ये म्हणजे आमचा एक दुर्गम भाग आहे, तरी पण आज आम्ही एवढे प्रगतीला आहोत की आम्हाला त्यांचं समाधान आहे की आम्ही 1995च्या अगोदर गोवेला काय होतं आणि आज गोवेला काय झालं काय ते आम्ही त्यांना सगळ्यांना म्हणजे पूर्ण गोवेले पंचक्रोशी सगळ्यांना नागरिकांना आम्ही करून दिलेलं आहे. बाकी आमच्या गावातील म्हणजे मूळ गावातील हे जर समजा लोकसंख्येचा आता थोडंसं अभाव भासत चालला आहे, कारण व्यवसायाच्या माध्यमातून नोकरीधंदाच्या निमित्ताने लोक मुंबईला चालले आहेत. कुटुंब उत्पन्नासाठी मुंबईत चालले आहेत. त्यामुळे आमचं गावखेड आहे. वार्षिक जयंती उत्सव वगैरे असतात, गणपती उत्सव असतात, त्यानिमित्ताने आम्ही एकत्र येतो. आज दत्तजयंती उत्सव आहे आणि त्या सोहळ्यानिमित्त आपणसुद्धा आलात. आणि आमचे सगळे मित्रपरिवार, आमचे श्यामभाऊ साळुंके यांनी तुम्हाला 11 वाजता बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा धन्यवाद मानतो. आणि दुसरी गोष्ट की उत्सवामध्ये आम्ही प्रत्येक वेळी गावची जत्रा असो, गणपती असो, होळी असो, गोकुळाष्टमी असो, सगळ्या उत्सवामध्ये आम्ही सहभागी होऊन जास्तीत जास्त गावची ओढ वाढवण्याचा आम्ही नवीन पिढीला प्रयत्न करतो आहे. आणि पुढे असेच कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती आम्हाला सहकार्य मिळावं हे आम्ही अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.